देवळा तालुक्यातील महालपाटणे गावात काही दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या बॅनरमुळे गावात मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्याच ठिकाणी आज एक वेगळे चित्र पाहायला मिळाले आहे. ज्या ठिकाणी आरोपांचे बॅनर लावण्यात आले होते त्याच ठिकाणी गावातील नागरिकांच्या उपस्थितीत माजी सरपंच सौ सुरेखा शरद ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामुळे गावात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून आता सर्वांचे लक्ष प्रशासकीय अहवालाकडे लागले आहे. देवळा तालुक्यातील महालपाटणे गाव सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी गावाच्या मुख्य चौकात माजी सरपंच सौ सुरेखा शरद ठाकरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारा बॅनर लावण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात चर्चा रंगली होती आणि विविध स्तरावर याबाबत प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र आज त्या ठिकाणीच एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. गावाच्या मुख्य चौकात जिथे हा बॅनर लावण्यात आला होता त्याच ठिकाणी सौ सुरेखा शरद ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे हा सत्कार थेट लोकनियुक्त सरपंच पदाचे दावेदार असलेल्या महिला उमेदवार रोशन गोरख पवार आणि डॉक्टर गोरख पवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. या नागरी सत्कार सोहळ्यासाठी गावातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच राष्ट्रीय क्षेत्रातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. सौ सुरेखा ठाकरे यांच्या कार्याबद्दल आपला विश्वास व्यक्त करत आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. या सत्कार सोहळ्याची सुरुवात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत वातावरण दुमदुमून टाकले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र सानिध्यात हा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. दरम्यान काही दिवसांपूर्वीच महिला दिनाच्या निमित्ताने एका सामाजिक संस्थेच्या वतीने सौ सुरेखा शरद ठाकरे यांना विकास कन्या, जीवन गौरव तसेच कर्तृत्ववान महिलांचा जागतिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज गावात नागरिकांच्या उपस्थितीत हा विशेष नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. एकीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांचे बॅनर आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी झालेला भव्य नागरी सत्कार यामुळे महालपाटणे गावात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात या प्रकरणाबाबत प्रशासकीय स्तरावर काय अहवाल येतो आणि पुढे काय घडामोडी होतात याकडे आता संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी न्यूज इन्चार्ज सुनील बेलदार, महालपाटणे, नाशिक.